नमस्कार. विचारधारा. लेखक श्रीकांत मोरे. लेख 5वा. मर्यादा. नेहमी मर्यादित राहावे. प्रत्येकानं मर्यादा पाळावी. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र हा आपला आदर्श. ही मर्यादा नेमकी कशात दिसते? ती दृश्य आहे का? होय, मर्यादा दृश्य आहे. वागण्यात दिसते, बोलण्यात दिसते, हसण्यात दिसते, कपड्यात दिसते. आपण म्हणतो आपली मर्यादा सोडून बोलू नका. काही म्हणी, वाक्यप्रचार यावरून रूढ झालेले आहेत. असो, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांचे नाव जेव्हा आपण घेतो तेव्हा भारतीय संस्कृतीचा लक्ष्मण रेषा मर्यादा या शब्दातून व्यक्त होतो का? होय. एकवचनी, सत्यप्रिय, एकपत्नी, सूर्यवंशी राजा, काही नियम यातून रूढ झाले आहेत. त्यांना आपण मानदंड म्हणूया. समाजात या मर्यादा आहेत. सामाजिक सभ्यता आहे. भारतीय घटना हक्क आणि कर्तव्य प्रदान करते. सार्वभौम प्रजासत्ताक देश असला तरी मर्यादा त्यातून व्यक्त होते. मर्यादा सामाजिक क्षेत्रात आहे, तशीच ती वैयक्तिक जीवनात, सांस्कृतिक जीवनात, मर्यादा वैवाहिक जीवनात आहे, राजकीय जीवनात सुद्धा आहे. मर्यादा हिला मग नीती नियम म्हणता येईल का? होय, नीती नियम यातून जी व्यक्त होते. आपण मर्यादा हा शब्द नेहमीच दैनंदिन जीवनात वापरतो, अगदी सहजपणे. त्यांना मर्यादा पाळायला सांगा म्हणतो. म्हणजे नेमकं काय हो? याचा अर्थ असा की प्रत्येकाने सदाचार, मूल्य जपणं, समाजरीती, परंपरा पाळणे असाच असतो. अनेक भारतीय संत, महात्मे, आचार्य, पंथ अशा प्रकारे आपापल्या परीनं नीती नियम, आदर्श तत्वे घालून देतात. यातच मर्यादा सीमित आहे का? परंतु आपण कोणतंही शास्त्र घेतलं तरी मर्यादा त्यात निश्चित असते. नीतिशास्त्र, भौतिकशास्त्र, निसर्गाचे चक्र सारे कसे नियमबद्ध मर्यादित आहे. रासायनिक प्रक्रिया असो किंवा सागरी लाटा किनाऱ्यावर येणे असो, प्रत्येक सजीव निर्जीव अणुरेणू त्यांच्या मर्यादेत असतात. मानवी जीवनात हीच मर्यादा प्रत्येक व्यक्तीच्या ठायी असते. ती कमी असेल, त्रुटी असतील तर आपण म्हणतो मर्यादा पाळा, मर्यादित राहा. व्यक्ती मर्यादा पाळणारी असली तर वा, काय सज्जन गृहस्थ आहे हो, किती विनयशील आहे. आदब, बोलणं, वागणं इत्यादी अनेक विशेषणं मर्यादा या शब्दातून प्रतीत होतात. मर्यादे पलीकडे मैत्री संबंध असू नयेत असंही म्हणतात. यातून भावनांच्या कारणांचा परामर्श आहे. मर्यादा खरोखरच जीवनात आवश्यक आहे. मग जीवनाचे कितीही भाग, पैलू, विषय असले तरी मर्यादा पाळण्याने मानसिक समाधान मिळते. शेजाऱ्याला मदत करणं, खरं बोलणं, लगेच विषय संपतो. खोटे बोलण्यातून अनेकविध प्रश्न मालिका तयार होतात. म्हणूनच वेळच्या वेळी दिनचर्या उरकणं, कितीतरी बाबतीत सामाजिक मर्यादा, स्त्री पुरुष संबंध यातील मर्यादा आदींबाबत चर्चा होते. ती मर्यादा असावी ती तेथेच संपते. स्वैराचार हा मर्यादेच्या पलीकडचा म्हणूया. या विरुद्ध अर्थाने त्याचा विचार केला तरी सुद्धा चालेल. मर्यादा, भावनिकता याचा विचार करताना ठराविक मर्यादेपर्यंत आपण मृदू बोलणं, रागावर नियंत्रण ठेवणं, विचारपूर्वक बोलणं, परिस्थितीचं भान ठेवून हसणं इत्यादी गोष्टी आपण मानतो. उदाहरणार्थ, श्रद्धांजली वाहनास मंडळी जमली असताना अशा ठिकाणी हसणं, मोठ्यानं बोलणं इत्यादी आपण टाळतो. म्हणजेच मर्यादेत किती व्यापक सांस्कृतिक अर्थ आहे हे सहज लक्षात येतं. प्रत्येक घटनेचे काही नीती नियम आहेत, त्याला मर्यादा अंतर्भूत आहे. भोजन करताना समोर कोणी आला तर आपण भरभर जेवण संपवून टाकत नाही, तर आपणही जेवायला या अशी आपली भूमिका असते. मर्यादा पाळावी म्हणजे जीवन सर्वांना सुसह्य होते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक मर्यादा पाळली की जीवनाचे प्रश्न सहज सुटतात. आर्थिक क्षेत्रात आपण नेहमीच म्हणतो अंथरूण पाहून पाय पसरावे. येथे नेमकं काय अभिप्रेत आहे? तर आहे त्यात समाधान मान्य होय. मर्यादा वेग पाळण्यात असते. सर्वत्र आपण वाचतो अतिघाई नको, वेगावर नियंत्रण ठेवा, मर्यादा ठेवा, ताबा सुटता कामा नये, खाण्यावर मर्यादा ठेवा, बोलण्यावर मर्यादा. म्हणजेच वारंवार यशस्वी जीवनाचा मूलमंत्र हा मर्यादाच आहे. अतिरेक नको असं आपण नेहमी म्हणतो. थोडक्यात कोणतीही गोष्ट मर्यादित असावी का? होय, अतिरेक नको म्हणताना मर्यादा पाळणे आवश्यक असते. मर्यादा नेमकी ज्ञानात असते का? होय, ज्ञानामुळे सर्वत्र मर्यादा पाळली जाते. मर्यादेचा अर्थ समजतो. चिंतन मनन यातून मर्यादा अधिक स्पष्ट होते.
मर्यादेतून आपल्याला समोरच्या व्यक्तीला आदर देणे, आदर व्यक्त करणे अभिप्रेत असते का? होय, आदर मर्यादेतच असतो. मर्यादा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात असते. ज्ञानेश्वरीतील एक तरी ओवी अनुभवावी असं म्हटलं जातं. तसंच एकाक्षरी मंत्र ओम असो किंवा मर्यादा हा शब्द असो, एवढ्या अक्षरातून सारं काही जीवन कृतार्थ होऊ शकतं. मर्यादा हा सर्व चांगल्या गुणांची आठवण देतो. तसंच या सर्व दोषांची वजाबाकी करायलाही तो प्रवृत्त करतो. मर्यादा किती अमर्याद व्यापक अर्थ जीवनाला देऊ शकते हेच यातून आपण समजून वागायचे आहे. मर्यादा जीवनाचा मूलमंत्र का बरं असू नये? तो असलाच पाहिजे. यशस्वी जीवनासाठी मर्यादा पाळणे, मर्यादित राहणे हाच हेतू निश्चितपणे अभिप्रेत आहे. धन्यवाद. आपला परिवार, मनोरमा परिवार.